सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधुसंतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वर भ्रमण करत असताना ज्या अनंत लीळा परमेश्वराने केलेल्या आहेत, त्या अनंत लीळांमधून त्या लीळांच्या माध्यमातूनच परमेश्वराबरोबरच प्रवास करत करत परमेश्वराने ज्या लीळांमधून जो समज दिला आहे तो समज आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर सिन्नरला आहे आणि सिन्नरला दादोसांबरोबर आचार्य नागदेव, महादाईसा, उमाईसा यांची प्रथम भेट झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर बरेचसे सद्भक्त आलेले आहे. सिन्नरला देव 10 महिने आहे, अनेक लीळा केलेल्या आहे, महास्थान आहे आणि ह्याच सिन्नरने आपल्याला आपल्या धर्माचे प्रथम आचार्य दिले. परमेश्वराने अर्थात एका जीवाला स्वीकारलं आणि राजाला दर्शनासाठी नाकारलं. आपल्याला देवाने स्वीकारावं अशी परिस्थिती, आपली अवस्था, आपली भावना, आपला हेतू आणि आपली आचार तत्व सिद्धांत प्रणाली आणि आपली मानसिक शुद्धता अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून परमेश्वराने आचार्यांना का स्वीकारावं, असं आचार्यांमध्ये काय क्वालिटी होती? तर पहिली क्वालिटी आचार्यांची निर्णय क्षमता, दुसरी प्रयत्नवाद, तिसरी नम्रता, चुकी स्वीकारून त्यावरती परत पुन्हा चुकी न करण्याचा जो प्रयत्न आचार्यांचा असायचा तो अलौकिक होता. आणि म्हणून आचार्यांना निवडून परमेश्वरांनी त्यांना घडवलं, मडवलं आणि आपल्यालाही निमित्त केलं. सर्वज्ञांजवळ एकदा असेच सर्व सद्भक्त बसलेले होते आणि देवाला अवलोकनाचा अवसर देण्याची प्रवृत्ती निर्माण होते. सर्व जीव, सर्व सद्भक्त देवाकडे बघताय आणि देव प्रत्येकाकडे स्वतः आपल्या दृष्टीनं बघून त्यांना स्थितीचा आनंद देत आहे. अत्यंत निश्चल होऊन परमेश्वराचं ते अवलोकन करताय. अशा प्रकारे परमेश्वराने सुद्धा स्वतंत्र प्रत्येकाचं अवलोकन करत करत सर्वांचं अवलोकन केलं. परंतु यलमभट जे होते त्यांना सोडून सर्वांना स्थितीचा संचार झाला आणि सर्व आनंद उपभोगायला लावले. पण ती यलमभटला काही स्थिती झाली नाही आणि त्यांना ते लक्षात आलं आणि मग त्यांनी आचार्य देवालाच हे जे आहे ते सांगितलं. यलमभट देवाला म्हणतात की जी यांच्यात मीच एक आवडळ आहे म्हटले. अर्थात धान्यातून एखादा खडा जसा आपण बाहेर काढतो त्या पद्धतीनं हे सर्वच्यामधून मी एक बाहेर पडलेलो आहे, मला काहीच होत नाही. आणि मग सर्वज्ञांनी तोच धागा पकडून सांगितलं तुम्हाला मग आवळभट म्हणावे अजून आत्तापासून. आणि मग त्यांचं यलमभटाचं नाव आवळभट हे नामकरण झालं. परमेश्वराने प्रत्येकच सद्भक्तांना प्रसंगानुरूप नामकरण केलेलं आहे, प्रासादिक नावं ठेवलेली आहे. त्याच्या पाठीमाग काहीतरी इतिहास आहे, काहीतरी कारण आहे आणि काहीतरी प्रसंग आहे. तसा हा प्रसंग आहे का आवळभट स्वतःला सर्वांपेक्षा वेगळं समजायला लागले होते आणि खडा म्हणून स्वतःला त्यांनी नम्रतेने स्वीकारलेलं होतं आणि देवाने तेच धागा पकडला आणि त्यांना स्थितीचा आनंद दिला. अर्थात आवळभटा मनामध्ये, यलमभटाच्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला होता स्वतःला नाकारणे, हा भाव आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आपण जोपर्यंत स्वतःला नाकारत नाही, आपले दोष आपल्याला दिसणार नाही, आपल्या चुका आपल्याला कळणार नाही, समजणार नाही, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न पण करणार नाही. आपण आपल्याला स्वीकारतो म्हणून मी माझ्यामध्ये अडकलेलो आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे केलं, मी ते केलं, आपल्याला स्वीकारलेलं आहे. आपण आपल्याला नाकारलं पाहिजे का मी काहीच करू शकत नाही, आपलं स्वतःचं अस्तित्व नाही. तसं यलमभटांनी स्वतःचं अस्तित्व नाकारलं म्हणून देवाला त्यांना स्थितीचा आनंद देता आला. आणि मग सर्वच निश्चळपणे परमेश्वराची श्रीमूर्त ती निहाळत अगदी डोळे मोठे मोठे विस्फरून परमेश्वराकडे बघताय. आणि मग अचानकच डखल्यांना देव म्हणतात काय हो, शांतपणे बसावं असा काही धर्म आहे का? तुम्ही इतके शांत बसले, याला काही धर्म, याला काही हेतू, याला काही कारण आहे का म्हटले.
आणि मग डकले म्हणाले, जी जी आहे असा एक मार्ग आहे म्हटले. म्हणले मग कोणता मार्ग? देव म्हणतात, कोणता मार्ग आहे सांगा तरी. म्हणले तो मोक्ष मार्ग आहे. निश्चळ बसावं, शांत बसावं, आपल्या आपल्या ध्यानामध्ये स्वतःला विसरून साधना करावी, हा एक मोक्षाचा मार्ग आहे म्हटले. आणि मग देव म्हणतात, सर्वज्ञ म्हणतात, तो द्वैत आहे का अद्वैत आहे म्हटले. आता त्याला स्थिती झालेली आहे, त्या स्थितीच्या भरात तो बोलतो आहे आणि परमेश्वर त्याला चाळवत आहे. डकले म्हणाले, जी अद्वैत आहे. आता परमेश्वराने द्वैतवाद मांडलेला आहे आणि तो अद्वैतवाद मांडतो आहे. आणि मग ती चर्चा सुरू झाली. सर्व द्वैताची मांडणी मांडायचे आणि तो अद्वैताची मांडणी मारायची. मग देव म्हणतात, अहो द्वैत हे स्पष्टच आहे, ते नाकारण्याचं काही कारणच नाही. आणि द्वैत हाच खरा मार्ग आहे, द्वैत हाच खरा धर्म आहे. श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा द्वैतवाद मांडला, स्वामी श्रीचक्रांनी सुद्धा द्वैतवाद मांडला. आणि म्हणून सर्वच धर्माचा अभ्यास केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर हे लक्षात येतं की जे अद्वैतवाद आहे हे ऋषीमुनींनी निर्माण केलेले आहे. अर्थात देवतेचे जे विद्यावंत आहे किंवा देवतेचे जे विग्रह आहे त्यांनी अद्वैतवाद मांडलेला आहे. आणि द्वैतवाद मात्र प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेऊन मांडलेला आहे. याचा अर्थ खरा मोक्षमार्ग, खरा धर्म आणि आपल्या जीवाचं हित कशात आहे ते द्वैतात आहे, स्पष्ट होतं. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. म्हणजे द्वैतवाद हा स्पष्टच आहे म्हटले, ते नाकारण्याचं काही कारणच नाही आणि ते दिसत पण आहे. आणि मग ते गप्प बसले. आणि मग देव म्हणतात, तुम्हाला आता आम्ही महात्मा म्हटलं पाहिजे म्हटले, तुम्ही एवढा चर्चा करताय, चिंतन करताय. आणि मग डकलेची जी आहे ती स्थितीचा सुखाचा भंग झाला, ती थांबली. आणि मग सर्वज्ञान भट्टोबासांनी भटांनी विचारलं, शेजारीच बसलेले आहे सर्व, हे सर्व ऐकताय, सर्व बघताय, अनुभवताय. आणि आचार्य देवाला म्हणतात की गोसाव्यांनी सन्निधानात असताना एकाला आनंद देतात, एकाला स्थिती देतात, एकाला काहीच होत नाही, असं का आणि कशाचं लक्षण? आणि देवाने अत्यंत सुंदर असा तिथं समुद्राचा दृष्टांत सांगितलेला आहे, हिरेखाणीचा दृष्टांत, हिऱ्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. का हिऱ्याची खाण असते म्हटले, आणि त्या हिऱ्याच्या खाणीमध्ये प्रत्येकजण जातो काहीतरी आणण्यासाठी. मग कोणाला हिरा सापडतो, ते कोणी खोदता खोदता, कष्ट करता करता, प्रयत्न करता करता, कोणाला काहीच भेटत नाही. कोणाला हिरा सापडतो, कोणाला षटकोनी सापडतो, कोणाला हिरकणी सापडते, असे वेगळे प्रत्येकाला सापडतं. परंतु एक असा असतो का त्याच्यावरती खाण पडून तो तिथंच गतप्राणसुद्धा होतो. म्हणजे अशा पद्धतीनं म्हटले, एकाला सन्निधानात असताना स्थिती होते, एकाला देवविद्या होते, एकाला संत फळं होतात, कोणाला सृष्टीशून्य पण होते, कोणाला नित्यनरक पण होतात. तो जीव कशा पद्धतीनं प्रयत्न करतो, त्याचा हेतू काय, त्याचा भाव काय, त्याच्या पाठीमागे त्यांनी काय पेरलेलं आहे कर्मामध्ये, संत कर्माच्या माध्यमातून, त्याच्यानुसार त्याला ते भेटत राहतं. तसं आपणही परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराने अनेकांना बोध दिलेला आहे. अनेक लोक अनुसरलेले आहे, अनेक लोक धार्मिकता करताय. आता हा कोणत्या हेतूने, कोणत्या दृष्टीने ती धार्मिकता ते करतात, त्याच्यानुसार त्याला ते भेटतं. इथंच परमेश्वर प्राप्ती आहे, इथंच नित्यनरक आहे. कोणी येऊन नित्यनरकही जोडतं आहे, कोणी येऊन परमेश्वर प्राप्तीपर्यंत नाही येत, तर मग संत फळं परमेश्वराच्या माध्यमातून, देवतेचे सुखफळं परमेश्वर पाठवत आहे, ग्रहणदानाच्या माध्यमातून, संबंधदानाच्या माध्यमातून, लीळादानाच्या माध्यमातून. जो कैवल्याला प्राप्त झाला तो कैवल्याकडे गेला, आणि तो कैवल्याला प्राप्त झाला नाही तो सुखफळाला गेला, संत फळाला गेला. एखादा कळत न कळत त्याच्याकडून प्रमाद अंगावला, अक्षम्य चूक झाली, परंतु त्याला त्या चुकीचं प्रायचित्त घेऊन त्यांनी जर तळमळ केली तर त्याला देवविद्यासुद्धा परमेश्वर देतात. म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये परमेश्वर द्यायला आले कैवल्यदान, परंतु तेवढी योग्यतेचे ते जीव, तेवढा प्रयत्नवाद त्या जीवामध्ये नसल्यामुळं देवाला नाविलाज असतो, बाकीचेही फळं देतात. म्हणून परमेश्वराकडून जे बी आहे ते नित्य भेटत असतं आणि काही ना काही भेटतं. म्हणून केली क्रिया इथं काहीच वाया जात नाही. परंतु गोमट्यालाही कारण होते आणि ती ओकट्यालाही कारण होते. पण त्या जीवाने आपण परमेश्वरापर्यंत पोचलो आहे का, परमेश्वराने आपल्याला पोचवलं. अर्थात आपण परमेश्वरापर्यंत पोचलो नाही, आपल्याला परमेश्वराने पोचवलं आहे. आपल्याला बोध झाला नाही, परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. कळत न कळत केलेल्या क्रियेचं फळ आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि याच्यानंतर स्वतंत्र केल्यामुळं आता मात्र आपण स्वतंत्र होऊन काय मिळवायचं ते आपल्या हातात आहे. ही जीवाची कड आहे.
आणि म्हणून परमेश्वर सांगतात या गिरेखानीच्या दृष्टांतातून की इथं प्रत्येकजण काही ना काही घेण्यासाठी आलेला आहे, परंतु तो काय घेतो, कोण कुठं जातो, कोण कुठं जातो. अशा पद्धतीनं देवानी सर्वांना खूप सुंदर असं निरूपण केलं, ते दृष्टांत सांगितला आणि मग देवाची आरोगणा झाली, विडा झाला. अशा प्रकारे दौना पर्व जे आहे ते परमेश्वराचं सर्व सद्भक्तांनी साजरं केलं आणि परमेश्वरानेसुद्धा त्यांना त्या माध्यमातून एक आनंद तत्त्वज्ञान निरूपण सांगितलं. आणि तुम्ही कासाठी आले, काय घ्यायचं आहे तुम्हाला हे तुम्ही ठरवल्याशिवाय कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टी आपण ठरवून चालत असतो, परंतु अध्यात्मात मात्र ठरलेलं नसतं. ज्याचं ठरलेलं असतं तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो, तोच परमेश्वराला जाऊ शकतो. नाही तर चाललं आहे पाट्या टाकायचे कामं इथं अजिबात चालत नाही, भौतिक जगात चालत नाही, कोणत्याही कौटुंबिक जीवनात चालत नाही. तिथंसुद्धा नियोजनबद्ध कार्यक्रम, कष्टाची तयारी असेल तर त्यात यशस्वी होतो. इथं तर अध्यात्म, इथं परमेश्वर प्राप्त करायचं आहे, याच्यासाठी नियोजन त्यासुद्धाच ताकदीचं लागेल, तेवढ्याच पद्धतीचं कष्ट लागेल, तेवढ्याच पद्धतीनं प्रयत्न पण लागेल. आणि परमेश्वरांच्या पाठीमागे हे करण्याच्या पाठीमागे तुमचा हेतू बी स्पष्ट असला पाहिजे. दृष्टीच्या पुढं जे ध्येय आहे हे स्पष्ट असलं पाहिजे, तेव्हा त्या ठरवण्याला अर्थ आहे. म्हणून ठरून केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. आणि म्हणून यातून आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला देव हवा आहे का देवाकडून सर्व काही हवं आहे. अर्थात परमेश्वराने देव देण्यासाठीच देव आलेला आहे. सृष्टी निर्माण केली, स्वतः आले, हे कैवल्य दान देण्यासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी. परंतु आपणला हेतू काय आहे, आपला उद्देश काय आहे, आणि त्यानुसारच परमेश्वर म्हणतात सकाळची विषय अवस्था आम्ही करतो, त्या पद्धतीनं आपल्याला भेटणार आहे. पण आपल्याला काय मिळवायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर सर्वच सद्भक्त आहे, आबाईसांपेक्षा वयानं लहान होते सर्व सद्भक्त, आणि त्यामुळं सर्वांमध्ये आबाईसा या वयाने मोठ्या असल्यामुळं आबाईसासुद्धा ते जे नातं आहे ते व्यवस्थित जपायच्या. ते सर्वांनी कसं बोलावं, कसं बसावं, कसं वागावं, कसं राहावं, हे आबाईसा देव सर्वांना शिकवते, समजावते. आणि देव बघताय कौतुकाने. आणि मग एकदा आबाईसांना देव म्हणतात, बाई चांगलं करत आहात तुम्ही, सर्वांच्या रक्षक आहात, सर्वांना समजावतात, सर्वांना शिकवतात. तर ते म्हणतात, देवा जी आम्ही वृद्ध, आमचं कोण ऐकणार म्हटले, शिकवायचं तेवढं शिकवावं, कारण तो स्वभाव आहे म्हटले. आणि म्हातारे माणसं बघा, थोडे वय झालेले असल्यानंतर त्यांना शिकवण्याची, समजावण्याची, सांगण्याचा एक स्वभाव असतो एखाद्यामध्ये, आणि ते शिकवतात. त्यांच्याकडं अनुभवाची जोड असते, त्या अनुभवातून ते शिकवत असतात, समजावत असतात. आणि सर्वात मोठं गुरु, सर्वात मोठं ज्ञान, सर्वात मोठा अनुभव तिथून आपल्याला घेण्यासारखं आहे. फक्त आपली घेण्याची इच्छा असली पाहिजे, घेण्याची तयारी असली पाहिजे. नाही तर आपली जर मानसिकता असेल तर नाही, यांचं काय ऐकायचं, हे वयस्कर झाले, म्हातारे झाले, तर तिथंच आपण फसतो. आणि त्यांच्या अनुभवाचा जर आपल्याला फायदा होत असेल तर आपण करून घेतला पाहिजे. देव म्हणतात, मग तुमचं आता नामकरण करायला पाहिजे. तुम्ही वृद्ध आहात आणि मग तुम्हाला वृद्धबाईसा म्हणावं म्हटले. आणि मग देवानेसुद्धा ह्या प्रसंगानुरूप जसं यलम भैटचं नामकरण केलं तसं आबाईसांचंही नामकरण केलं. तेव्हापासून देव त्यांना वृद्धबाईसा म्हणायला लागले. वृद्धबाईसा म्हणजे वृद्ध झालेले, वय झालेले, अनुभवानी मोठ्या झालेल्या, अशा पद्धतीनं देवाने त्यांना त्याच नावाने बोलवायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी प्रसंगानुरूप अनेकांचे जे नामकरण केलेलं आहे ते नामं आपण लक्षात ठेवणं एवढं सोपं नाही, कारण ते लिहून काढावं लागेल. कोणत्या प्रसंगानुरूप कोणत्या भक्ताचं देवाने कोणतं नामकरण केलं, ते कशा पद्धतीनं ते नामकरण केलं ते लक्षात राहील. लीळा लक्षात ठेवली तर मग ती व्यक्ती लक्षात राहते, तिचं नामकरण कशामुळं केलं, का केलं हे लक्षात ठेवलं की ते नामं बी आपल्या लक्षात राहतात. तर ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वरांनी प्रत्येकालाच एक असे नामं दिलेले आहे. आणि ते एक लाडाचं, आपणही एक नाव वेगळं राहतं, लाडाचं नाव वेगळं राहतं. अशा पद्धतीनं परमेश्वर अप्रत्यक्षरित्या जीवावरती प्रेम करतात, आपलं समजतात, म्हणून अशा पद्धतीनं प्रसंगानुरूप नामकरण करतात. एके दिवशी असंच महादाईसांनी सर्वज्ञांना एक गोष्ट सांगितली. आता सर्व एकोपा झालेला आहे, एकत्र झालेलं आहे, देवाला आपलं म्हणताय, एक परिवार झालेला आहे. आणि तो परिवार एकत्र आला का कोण प्रत्येकाचे आपापले अनुभव सांगत असतात. तसंच महादाईसासुद्धा सांगतात का वायनायकाची आजी, म्हणजे वायनायक तिचे वडील आणि त्यांची आजी म्हणल्यानंतर तिसरी पिढीच्या अगोदरचं देव महादाईसा सांगते की त्या खूप विद्वान होत्या म्हणे, त्या बुद्धिमान होत्या, पुष्कळ अभ्यास केला होता त्यांनी. आणि त्यांना म्हाळसादेवी म्हणजे जी देवता आहे ती प्रसन्न होती म्हटले, तिच्याशी ती प्रत्यक्षपणे बोलायची असं ती सांगते.
आणि महादेव राजाच्या पुरोहित वर्गात तिचाही समावेश होता म्हटले. तर राजेसुद्धा तिच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे, त्यांचं भविष्य ऐकायचे. अशा पद्धतीनं तिला भविष्यसुद्धा कळत होतं आणि अशा बऱ्याच गोष्टी. आणि तिनं सांगितलेलं भविष्य ते खरं ठरायचं. तर विद्वानांना वादविवादसुद्धा तिनं निरुत्तर केलेलं होतं. अशी महादाईसा त्या वायनायकाच्या आजीची गोष्ट परमेश्वराला सांगताय. आणि अशी ती बुद्धिमान होती म्हणे. आणि हे करत असताना, हे सांगत असताना, मी त्यांच्याच परंपरेतली आहे, त्यांचेच वंशज आहे, मात्र मला काहीच येत नाही, मला काहीच कळत नाही. म्हणजे हिनं स्वतःलासुद्धा नाकारलं. म्हणजे तिन्ही लीळांमध्ये यल्लम भट्टांनी स्वतःला नाकारलं, आबाईसांनी स्वतःला नाकारलं, देवा मी वृद्ध आहे, माझं कोण ऐकणार. आणि रुपाईसा जी आहे तीसुद्धा स्वतःला नाकारते. आणि म्हणून परमेश्वराला तीच म्हणते की मला काहीच येत नाही. सर्वजण बाई महादेव राजाच्या दरबारात त्या महादाईसा होत्या म्हणले. त्यांचं नाव महादाईसा होतं. त्या महादेव राजाच्या दरबारात, तर तुम्ही आमच्या दरबारातल्या महादाईसा. आणि देवाने तिथं रुपाईसाचं नामकरण हे महादाईसा केलेलं आहे. आणि म्हणून ह्याच महादाईसा पुढे जाऊन आपल्याला अनेक प्रश्नाच्या माध्यमातून परमेश्वराने तत्त्वज्ञान आपल्यालापर्यंत पोहोचवलेलं आहे. हे आपल्याला पुन्हा पुन्हा महादाईसा भेटणार आहे लीळाचरित्राच्या माध्यमातून. तर ती राजाशी बोलायची, तुम्ही आमच्याशी बोला म्हटले. आणि मग महादाईसा म्हणते, हे काय जी मला कुठं काय येतं, काय कळतं, मी काय बोलणार. आणि मग देव म्हणतात, हो का, तर मग आम्हीच तुमच्याशी बोलत जाऊ म्हटले. मग आम्ही तुमच्याशी बोलत जाऊ, मग तुम्ही आमच्याशी बोलत जा. अशा पद्धतीनं महादाईसाला थोडासा आधार दिला. तिच्या मनातला जो न्यूनगंडा होता, जी भीती होती, जो गैरसमज होता, अज्ञान होतं का तुम्हाला काही येत नाही, ते देवानी काढून टाकलं. आणि मग महादाईसा हे नाम परमेश्वराने तिचं ठेवलं. आधीचं नाव तर रुपाईसा होतं. आणि मग तिथून पुढं परमेश्वर तिला महादाईसा म्हणायला लागले. आपल्यालासुद्धा महादाईसा म्हणूनच तिची ओळख आहे. परमेश्वर जोपर्यंत आपल्याला आपलं ओळख जाणीव करून देत नाही, परंतु आपण जोपर्यंत स्वतःला नाकारत नाही, तोपर्यंत देवही आपल्याला एक वेगळी ओळख, एक अस्तित्व देत नाही. आपल्याला अस्तित्व निर्माण करायचं आपण नाही करू शकत. परमेश्वराने आपलं अस्तित्व निर्माण केलं तरच. आणि त्याच्यासाठी आपल्याला नम्र व्हावं लागेल. परमेश्वराला नम्र होऊन लवचिकपणे, अत्यंत परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराला जर आपण शरण गेलो तरच परमेश्वर आपल्याला स्वीकारतात. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्यांचंसुद्धा नामकरण केलेलं आहे. म्हणजे अर्थात पहिल्याच भेटीमध्ये लीळाचरित्रात आपण बघितल्यानंतर सिन्नरला पहिल्याच भेटीत या सद्भक्तांचे नामकरण परमेश्वराने केलेले आहे. उमाईसाचं सुद्धा आता नामकरण केलेलं आहे. एकदा उमाईसा असंच म्हटलं की देवा आम्ही मासोप्यासी आहे म्हटले. म्हणजे उपवास करतो, व्रतवैकल्य करतो. त्यावेळेस मासोपासिनी हा एक व्रतचा प्रकार होता. ते म्हणे आम्ही करतो. तर त्यामुळं काय होतं म्हटले. देवाला विचारतात ते का आम्ही मासोपासी आहे, आता ही चिकित्सा आहे. हा प्रश्न आम्ही जे करतो आहे ते खरं योग्य की अयोग्य, आणि ते करतो त्यातून फायदा काय, हा प्रश्न जसं उमाईसाने विचारला तसा आपण आपल्याला विचारला पाहिजे. आणि आपण आपल्या गुरुजनांना, साधू संतांना विचारला पाहिजे का आम्ही जे करतो ते योग्य की अयोग्य, त्यातून आम्हाला काय लाभ होणार आहे. परंतु आपण प्रश्न विचारत नाही. परंपरेगत जे चाललं आहे ते आपण करत राहतो. यांनी केलं म्हणून आपण करतो, तो बोलतो म्हणून आपण करतो, त्यातून काय लाभ होणार आहे हा विचार आपण न केल्यामुळं आपण फसण्याची शक्यता असते. उमाईसा पहिल्याच भेटीत देवाला विचारते की आम्ही मासोपवासिनी आहे, आम्ही उपवास करतो, व्रतवैकल्य करतो, तर त्यातून आम्हाला काय उपयोग होईल की नाही. आणि देवसुद्धा सांगतात बाई त्यामुळे इंद्रियांचे धर्म शांत होतात. अर्थात इंद्रियांचा जो विकार धर्म आहे तो शांत होतो. कारण मासोपवास केला तो उपवास आहे. आणि तो मासोपवासिनी ही जी व्रताचा प्रकार आहे तर चंद्रासारखं ते वाढत गेल्यानंतर जेवण वाढत न्यायचं. चंद्र कमी कमी होत चालला का जेवण कमी कमी करत आणायचं. अशी चढ उताराची जी मात्रा आहे, जेवण आहे, ते म्हणजे मासोपासिनी. आणि त्यातून इंद्रियाचं दमन होतं. इंद्रियाचा जो धर्म आहे विकार त्याचं दमन होतं. आणि पूर्वी ज्या स्त्रिया विधवा असायच्या त्या विधवा स्त्रियांचं हे मासोपवास हे व्रत जे आहे हे त्यांनी घेतलेलं असायचं. आणि त्यांना ते करावं लागायचं जेणेकरून इंद्रियांचा त्यांना त्रास होणार नाही. आणि त्यातून एक धर्म ही धार्मिकता करता येईल आणि आपलं जीवन व्यवस्थित समाजाच्या रूढी परंपरेच्या चौकटीत जगता येईल. म्हणून ते मासोपवासिनी हे व्रत करायचे. देव म्हणतात ते चांगलंच आहे, इंद्रियार्थ धर्म शांत होतं म्हटले. आणि मग उमाईसा म्हणतात जी तर मग आम्ही दुसरी व्रतवैकल्य काय आता करणार नाही, हे मासोपवासच करू. कारण जर एवढा मोठा फायदा आहे तुम्ही म्हणताय, तर त्यांनी निर्णय घेऊन टाकला का आम्ही मासोपवास करू. आणि देवसुद्धा म्हणतात हाच प्रसंग पकडून देव काय म्हणतात, मग आता तुम्ही मासोपवासिनी म्हणावं म्हटले. आता तुम्हाला मासोपवासिनीच म्हणायचं.
आणि नंतरच्या काळामध्ये देव त्यांना मासोपवासिनीच म्हणायला लागले. त्या दिवसापासून सर्वच भक्तसुद्धा त्यांना मासोपवासी म्हणायला लागले. म्हणजे आता इथं तिन्ही स्त्रियांचं नामकरण केलं, यल्लम भट्टाचं नामकरण केलेलं आहे. आणि हे प्रसंगानुरूप त्यांनी सांगितल्यानुसार परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे. त्यांना एक प्रकारची ती एक बक्षीस आहे, परमेश्वराने त्यांना दिलेले एक गिफ्ट आहे आणि त्यातूनच त्यांचा धर्म शेवटात जाणार आहे. परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर जे देतात ते जीवाच्या हिताचं भल्याचं असतं आणि परमेश्वर प्रसन्नच आहे. फक्त जीवाकारणे उदासीनता, जीवाकारणे देहधर्म जीवधर्म स्वीकारलेले असतात, तेही जीवाची योग्यता वाढण्यासाठीच. अशा पद्धतीनं परमेश्वर अनेक लीळेच्या माध्यमातून आपल्याला याचा अनुभव, सन्निधानाचा अनुभव देत आहे. परंतु तो अनुभव जर घ्यायचा असेल तर देवाने दिलेला जो समज आहे ते आपण घेतलं पाहिजे. आता आपल्याकडं परमेश्वराच्या धर्मामध्ये ऋतवैकल्य वगैरे काही नाही आहे, उपास तापास काही नाही. याचा अर्थ मग त्याच्यातून आपण तो समज घ्यायचा आणि आपण उपास तापास करायचे का नाही हे देवदेवतेचे यांना बोध नाही अजून. आता ही अयोग्य जीव आहे, त्यांना योग्य करण्याचं, ज्ञानाला प्रेमाला पात्र करून त्यांना पुढं परमेश्वराला बोध द्यायचा आहे आणि अनुसरण करून त्यांचं हित करायचं आहे. आता ही पहिलीच भेट आहे, त्यांना बोध नाही, परंतु पहिल्या भेटीतच परमेश्वराला त्यांनी प्रश्न विचारले, त्यातून चर्चा झाली, त्यांच्या गुणानुसार परमेश्वराने त्यांचं नामकरण केलेलं आहे. अर्थात त्यांची ही दैवराटीची जी चाल आहे ती प्रतिकारांत आहे, ती वाढवण्यासाठी चालू झालेली. म्हणून आपण उपास तापास करण्याचं कारण नाही, पण परमेश्वराने सांगितलं आहे तुम्ही नित्य उपवासिकी पुढे येणारच आहे. ह्या मासोपवासिनी ह्या बायांनाच देव सांगतात, बाई आता उपवास तापास ऋतवैकल्य करण्याची गरज नाही, तुम्ही नित्य उपवासी राहिले पाहिजे, म्हणजे कायमचेच उपवासी राहिले पाहिजे. 2 घास कमी खाल्लं पाहिजे आणि कायमचे उपवासी राहणं म्हणजे विकार विकल्प जे आहे, स्वभाव जे आहे त्याला तुम्ही मात्रा दिली पाहिजे. त्यातून तुम्ही उपभोग घेण्याचा उद्देश न ठेवता त्यामध्ये तुम्ही कायमचे उपाशी राहिले पाहिजे. आणि हेच आपल्यासाठी साधना आहे, ती जर आपण ठेवली तरच परमेश्वरापर्यंत जातो. आणि जड पदार्थ जो आहे जेवणाचा त्याच्यावरती जो कंट्रोल करेल, अर्थात जिभेवरती जो कंट्रोल करेल, मग बोलण्याचा असेल किंवा खाण्याचा असेल, तोच परमेश्वराच्या साधनेमध्ये प्रतिकारांत वाढून परमेश्वरापर्यंत जाऊ शकतात. आणि म्हणून आपण या लीळाचरित्राच्या माध्यमातून परमेश्वराने जी आपल्याला समज दिलेली ती समज जर आपण आपल्या जीवनात उतरवली तरच आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. अन्यथा लीळा ऐकल्या, एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून दिल्या, त्याला काही अर्थ नाही. लीळा सांगता येणं याला अर्थ नाही, ऐकणं येणं याला अर्थ नाही. लीळा जगता आल्या पाहिजे, लीळा आपल्या जीवनात उतरावता आल्या पाहिजे. त्या लीळेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये जो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. आणि अर्थात परमेश्वराच्या सन्निधानात जाऊन आपण परमेश्वराबरोबरच आपल्याला प्रवास करता आला पाहिजे. याचा अर्थ काय, परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन आपल्याला करता आलं पाहिजे, तरच परमेश्वर प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीनं परमेश्वर ह्या सिन्नरमध्ये अनंत लीळा करतात. पुढे बी अत्यंत महत्त्वाची लीळा परमेश्वर गोंदेश्वरापुढं पद्मेश्वर कथन. म्हणजे एके दिवशी सर्वज्ञ सकाळचा पूजावसा झाला आणि देव विहारणाला चालले. आणि विहारणाला गमन केल्यानंतर गोंदेश्वर मंदिर होतं, देवळाचा परिसर होता, तिथं सज्जावरती देव गेले. आणि बाईसा म्हणलेल्या, बाबा या देवळापुढे हे देऊळ कसं काय, म्हणजे सारखेच दोन्ही बी मंदिरं दिसतात, याच्याबरोबर ते समोर आहे आणि हे कसं काय. देव म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का. म्हटले, सांगा बरं, तुम्ही काही ऐकलं असेल किंवा काही बघितलं असेल, काही समजलं असेल, कोणी सांगितलं असेल, काय आहे का असं माहिती. मग कुणी काय सांगायला लागलं, कुणी काय सांगायला लागलं. आणि मग देवाने सांगितलं, गोंदेश्वराच्या पुढे पद्मेश्वराचं देऊळ आहे, हे अभिमानाचं कार्य आहे म्हणे, हे अभिमानास्तव ते निर्माण झालेलं आहे म्हटले. आणि मग देव बाईसा म्हणते, देवा ते कसं, कोणाचा अभिमान, कोणी अभिमान घेतला. आणि बाईसांनी विचारल्यानंतर देव गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर कसं याची पूर्ण कथा इतिहासातली सांगताय. आजही हे जे इतिहास आहे हे कोणालाही माहीत नाही, पण लीळाचरित्राच्या माध्यमातून हे जे जुने ज्या इतिहासातल्या गोष्टी आहे त्या आपल्याला समजत आहे. देव म्हणतात, बाई हे गोंदेश्वराचं देऊळ, पूर्वी गोविंद नावाचा एक व्यापारी इथं राहत होता म्हटले, आणि त्यांनी ते बांधलेलं आहे. गोंदेश्वरापुढे असणार हे पद्मेश्वराचं देऊळ, हे पद्मेश्वराचं देऊळ आहे म्हटले. आणि पद्मा नावाच्या व्यापाराने केलेलं आहे, म्हणजे गोविंद नावाने ते गोंदेश्वर मंदिर अगोदर बांधलेलं होतं त्यांनी व्यापारातून. आणि तो पद्मा नावाचा जो व्यापारी होता त्यांनी ते मारला. आता हा गोंदो जो आहे हा त्याचा मामा होता, म्हणजे मामा भाचे होते दोघं बी. आणि मग पद्मा त्याचा भाचा होता. तर देव सांगतात की तो एक म्हातारीचा पुत्र, तिच्या आई, त्याचे नाव पद्मा, तो आपल्या घरी आंघोळ करत होता म्हणे एकदा. आणि आंघोळ करत असताना त्यांनी घाई केली, आपल्या वहिनीला सांगतो पाणी आणा पाणी आणा.
त्यावेळेस ते आपल्यासारखे साबणं वगैरे नव्हते, शिके काही असायचे. आपल्या बालपणामध्ये लहानपणीसुद्धा बाया ज्या आहे खेड्यातल्या त्या शिके काही वापरायच्या. आता ते काही दिसत नाही, कारण ते आता सर्व साबणांचा गर्दी झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तर डोक्याला त्यांनी शिके काही लावलं, उठणं लावलं आणि भाऊजाईला तो ओरडू राहिला का पाणी आणा, गरम पाणी आणा. आता भाऊजाईनी गरम खूप पाणी केल्यामुळं त्याच्यामध्ये थंड पाणी करून तो योग्य उष्णतेला आणायची वाट पाहते. त्यालाही विरजन असं म्हणतात. म्हणजे आंघोळीच्या पाण्यात थंड पाणी घालणं म्हणजे त्याला विरजन म्हणायचे, विसन म्हणायचे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगळे नावं आहे. तर हे जे नावं आहे आपल्यापर्यंत आले, आता नवीन पिढीला येणार नाही, परंतु मी हे नावं ऐकलेले आहे. विसन घालणे, शिकेकाई, या ज्या गोष्टी आहे ह्या जुन्या काळामध्ये आणि त्याच लीळाचरित्रामध्ये बरेचसे शब्द आलेले आहेत. ते शब्द आपण जर समजून घेतले तर इथपर्यंत आता टेक्नॉलॉजी विज्ञानाच्या युगामध्ये हे बदल झालेला आहे, परंतु तरी जुने लोक हे शब्द आजही वापरतात. तर तो पाण्यासाठी ओरडू लागला, वहिनी आणा आणा. ती वहिनी म्हणते मी आणते, थोडं पाणी थंड होऊ द्या, मी त्याच्यात पाणी टाकते. अशा पद्धतीने त्यांची गडबड चालू होती. आणि हे ऐकल्यानंतर त्यांची जी आई आहे ती आई बघते, ती आई म्हणते एवढे काय घाई करू राहिला, थांब थोडंसं. म्हणे तुला काय ह्या गोंदेश्वराच्या पुढं काय पद्मेश्वर बांधायचं आहे का? म्हटले एवढा घाई करू राहिला, कुठं जायचं कुठं तुला? आपणही कधीतरी घरामध्ये घाई केलं का आपले आईवडील किंवा जे वयस्कर लोक आहे त्या कुठं जायचं आहे तुला, काय करायचं आहे, काय डोंगर उचलायचं आहे का, हे करायचं आहे का ते करायचं, अशा पद्धतीनं बोलतात. तर ती आईसुद्धा बोलता बोलता सहजच नैसर्गिकरित्या बोलली की तू एवढं घाई करतोय, तुला गोंदेश्वराच्या पुढं काय पद्मेश्वर बांधायचं आहे का? म्हणजे गोंदेश्वराचं म्हणजे काय, त्या गोविंद व्यापारी तिच्या भावानी बांधलेले, म्हणजे याच्या मामानी. तर त्यांनी जसं बांधलं आहे तसं तुझं पद्म नाव आहे, तर तुला पद्मेश्वर बांधायचं आहे का? त्याचं नाव गोविंद म्हणून त्यांनी गोंदेश्वर, तू पद्म आहे म्हणून पद्मेश्वर, असं तुला बांधायचं आहे का? तू एवढा घाई करतो. आणि तोच शब्द त्याला लागला, मनाला लागला, त्याला राग आला. आणि ते ऐकल्यानंतर ते शिके काही सहित केसांना तसाच त्यांनी बुचडा बांधला आणि निघाला. म्हटले जोपर्यंत मी पद्मेश्वर बांधत नाही तोपर्यंत आंघोळे करणार नाही आणि तुमच्याकडे येणार नाही. अशा पद्धतीनं तो व्यापारासाठी तेलंग देशात जातो. तेलंग देशात जाऊन खूप व्यापार करतो. व्यापारातून त्याला खूप पैसा भेटतो आणि तो पैसा घेऊन येऊन मग तो त्या गोंदेश्वराच्या मंदिरापुढं तो पद्मेश्वर मंदिर बांधतो. आणि मंदिर बांधल्यानंतर आणि मगच आईकडं जातो. आई तोपर्यंत तिला बोलण्याचा पश्चाताप झालेला असतो का माझ्यामुळं मी असे बोलले म्हणून माझा मुलगा गेला आहे, भेट नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाविषयी प्रेम असतं. ती रडून रडून बरेच खंगली होती, वाट पाहत होती. आणि त्या दिवशी मग तो आला की आई तू जे म्हटलं ते मी केलं, गोंदेश्वराच्या पुढं पद्मेश्वर बांधलं, आता मला घाल आंघोळ. आणि तेव्हाच त्यांनी आईच्या माध्यमातूनच आंघोळ केली आणि ते शिकेकाईचं जे डोकं होतं ते डोकं सोडलं आणि स्वतःची आंघोळ केली. असंच पद्धतीनं बऱ्याच लीळाचरित्रामध्ये वेगळा याचा प्रकार आहे का त्यांनी ते कथीला आणलं, मग त्याचं चांदी झालं. ती चांदी परत देण्यासाठी तो परत आला. तो व्यापारी म्हटले नाही नाही, ही आम्ही कथीलच दिलं होतं, तुझं चांदी झालं आहे, तू आता आम्हाला परत करशील तर त्याची कथीलच होईल, ते तुझंच आहे, तुझ्याच नशिबानी. कारण त्या देवतेने प्रसन्न होऊन त्याला तो दिलेलं होतं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी ते मंदिर बांधलं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लीळाचरित्रामध्ये थोडासा भाग आहे. तर तो आपण भाग त्या वासनाचा विचार नाही करायचा. त्याच्यातून जी आपल्याला परमेश्वराने समज दिलेली आहे ती समज समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी गोंदेश्वर पुढं पद्मेश्वर मंदिर बांधलं, आईकडं आला, आंघोळ केली, डोकं धुतलं आणि मग त्याला मामा भाच्याचं मंदिरसुद्धा म्हणतात. तर तुम्हालाही धर्माविषयी असा अभिमान असला पाहिजे. कोणीतरी म्हणतं का अरे तू खूप धर्माचा लागून गेला, खूप धार्मिक लागून गेला, खूप तत्त्व पाळतो, खूप आचार करतो. तर धर्माचा आपण जर अभिमान ठेवला तर आपला धर्मीय अभिमान ठेवतो. आपण धर्माचा अभिमान नाही आपल्याला करायचा म्हणून करायचं. नामधारक वासनिकांमध्ये तर या बाबतीत खूपच न्यूनगंड आहे. कधी कुठं गेले, कोणी साधू दिसलं तर एकामेकाला ते दंडच घालत नाही. याचं कारण काय की लोक म्हणतील अरे तुम्ही महानुभाव आहे का? मग काय आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, त्याच्यामुळे सांगता येत नाही म्हणून ते आपला धर्म लपवतात. अर्थात धर्म लपवण्याचं काही कारण नाही. धर्माचा आपण जर अभिमान घेतला तर परमेश्वरसुद्धा आपला अभिमान घेतो, धर्मसुद्धा आपला अभिमान घेतो. आणि म्हणून धर्म अभिमानास्तव आपण सांभाळला पाहिजे. आपल्याला जो भेटला आहे धर्म, तो परमेश्वराचा धर्म, तो कोणालाही भेटत नाही. पूर्वकर्माची जोड, आपला प्रयत्न
परमेश्वराची कृपा हे सारं जुळून आलं आणि कळत न कळत केलेली अहेतुक क्रिया ती परमेश्वरापर्यंत पोहोचल्यामुळं आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे आणि बोध दिल्यानंतर आपल्याला धर्म कळाला आहे. कितीतरी साहित्यिक आहे, लोक अभ्यास करतात. आता लीळाचरित्र विकत भेटतं, सूत्रपाठ विकत भेटतं, सारे धर्मग्रंथ आपले आता कुठेही कडिकुलपात राहिलेले नाही आहे. आपण मात्र आपल्या मनाने कडिकुलपात ठेवलेलं आहे. अजूनही आपली मानसिकता काही बदललेली नाही. परंतु साहित्यकारांनी हे सारे धर्मग्रंथ वाचले, परंतु बोध त्यांना नाही आहे. बोध होऊ शकत नाही, कारण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून येत असते. ती माहिती त्यांना भेटेल, मानव संप्रदाय, त्याच्यातले तत्त्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली काय आहे काय नाही आहे. परंतु जो बोध आहे का जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातलं कार्यकारण स्वरूप लक्षण समजणं आणि अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन भक्ती करायला लागणारं आपल्या जीवाचं हित करून घेणं, हा जो बोध आहे, हा बोध परमेश्वर दिल्याशिवाय जीवाला भेटत नाही. आणि म्हणून आपल्याला हे भेटलं हे सर्वात मोठं भाग्य आहे. आणि त्या भाग्याचा आपण अभिमान ठेवून परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात जर आपण उतरवलं आणि त्या जीवनात उतरून त्यावरती सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्या परमेश्वराबरोबरच आपला आध्यात्मिक जीवन प्रवास आपण करत राहिलो, अर्थात आज्ञाप्रतिपालन करून आपल्या जीवनामध्ये बदल घडून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने ध्येय समोर ठेवून आपण अभिमान घेऊन जर धार्मिकता करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.